जय महाराष्ट्र मित्रांनो, तर EPFOचा धमाका, तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये होणार मोठे बदल. तर हे 5 मोठे बदल इथं केलेले आहेत आणि 5 अपडेट्स मी इथं व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगणार आहे. तर कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी EPFOने अनेक बदल केले होते, ज्याच्यामुळे तुमच्या बचतीवरती परिणाम होऊ शकतो. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPFO 2025 आपल्या कोट्यावधी सदस्यांसाठी मोठे बदल केले होते. या बदलांमुळे प्रॉव्हिडंट फंड म्हणजे PF आणि पेन्शन संबंधित कामं आता पूर्वीपेक्षा खूप सोपी, डिजिटल आणि पारदर्शक होणार आहे. हे बदल तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत आणि त्याचा तुमच्या बचत आणि पेन्शनवरती काय परिणाम होणार आहे हे आजच्या व्हिडिओमार्फत जाणून घेणार. तर कोणते 5 बदल असणार आहेत त्यासाठी तर स्क्रीनवरती घेऊन आलोय. तर पहिला बदल असणार आहे तुमचा प्रोफाईल अपडेट करणे आता सुपर इझी झालेलं आहे. तर EPFOमध्ये तुम्ही तुमचे प्रोफाईल अपडेट करू शकतात. आता ज्यांचा UAN जो आधार कार्ड UAN नंबर जो या ठिकाणी ॲक्टिवेट केलेला असतो, तो जर आधारशी लिंक असेल तर तुम्ही तुमचं नाव, जन्मतारीख, लिंग, नागरिकत्व, त्यानंतर आईवडिलांचं नाव, वैवाहिक स्थिती, नोकरी जॉईन करण्याची तारीख, हे सगळं घर बसल्या तुम्ही तिथून अपडेट करू शकतात आणि कोणत्याही कागदपत्राशिवाय विदिन सेकंद तुम्ही तुमची प्रोफाईल इथे अपडेट करू शकतात. तर 1 ऑक्टोबर 2017 पूर्वी जो काही UAN तयार झाला होता आणि काही कंपन्यांकडून त्यांची मंजुरी घ्यावी लागू शकते, पण कर्मचाऱ्यांना बराच वेळ आणि त्रास वाचणार आहे. म्हणजे तुम्ही घर बसल्या लवकरात लवकर तुमचं प्रोफाईल जे आहे ते तुम्ही अपडेट करू शकतात. जॉब इथे जॉईन केलं त्याची तारीख टाकू शकतात, त्यानंतर डेट ऑफ एक्झिट टाकू शकतात. सगळी सविस्तर माहिती तुम्ही टाकून तुमचं प्रोफाईल अपडेट करू शकतात. त्यानंतर दुसरा अपडेट काय असणार आहे, PF ट्रान्सफर आता रॉकेट स्पीडने. जसं की आपण एका कंपनीमधून एका PF खात्यातून दुसऱ्या PF खात्यामध्ये आपला जो काही PF असतो तो ट्रान्सफर करतो, तर त्याला 10 ते 15-20 दिवस लागत होते. आता हेच गोष्ट लवकरात लवकर तुमची ट्रान्सफर होणार. जसं की नोकरी बदलल्यानंतर आपण एका खात्यांमधून PF दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्सफर करतो, तर 15 जानेवारी 2025 पासून EPFOने ही प्रक्रिया एकदम सोपी केलेली आहे. बहुत वेळा तुम्हाला जुन्या किंवा नव्या कंपनीची परवानगीची गरज भासणार नाही. आता आपल्याला जर PF ट्रान्सफर करावा लागतो तर पहिल्या वेळेस या ठिकाणी परमिशन घ्यावी लागत होती. जर UAN आधारशी जोडलेला असेल तरी तुम्ही स्वतः तुमचा PF झटकेपट इथे तुम्ही ट्रान्सफर करू शकता. त्यामुळे तुमचं बचतीचं व्यवस्थापन होतं, तुमची फास्ट PF ट्रान्सफर होते, कोणत्याही ऑफिसला जाण्याची गरज नाही आहे. 3 नंबरचा बदल केलेला आहे, पेन्शन पेमेंट आता थेट तुमच्या खात्यात. म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून EPFOने सेंट्रलाइज्ड पेमेंट पेन्शन सिस्टीम सुरू केलं होतं. याचा अर्थ तुमची पेन्शन NPCI प्लॅटफॉर्मद्वारे कोणत्याही बँक खात्यात जमा होईल असे सांगितले होतं. पूर्वी पेन्शन पेमेंट म्हणजेच PPO एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवायची गरज इथे लागत होती, त्यामुळे खूप वेळ जात होता. आता ही झंझट संपलेली आहे. म्हणजे पेन्शन जे आहे तुमचं, त्याचं पेन्शनचं पेमेंट थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार. तर बँक अकाउंट कोणतं, तर आधारशी लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये हेच पैसे इथे जमा होणार आहे. जर तुमचं PPOला जर तुमचं UAN इथे जोडलेलं आहे तर सगळ्यात सोपं इथे तुम्हाला PF तुम्ही ॲटोमॅटिकली तुमचं जे काही पेमेंट आहे ते तुम्ही ट्रान्सफर करून घेऊ शकता आणि पेन्शनधारकांना डिजिटल लाईफ सर्टिफिकेट हे सादर करणं इथं सोपं झालेलं आहे. हा झाला बदल क्रमांक 3. त्यानंतर बदल क्रमांक 4 आहे, जास्त पगारावरती जास्त पेन्शन, असा नियम स्पष्ट केलेला आहे. आता ज्या कर्मचाऱ्यांना जास्त पगारावर जास्त पेन्शन हवे असे सुद्धा नियम इथं EPFOने सादर केलेले आहेत. आता सगळ्यांसाठी हा नियम एक असणार आहे. तर कर्मचाऱ्यांना पगार ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तेच त्या योगदान देत असेल. म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या पगारातील जो काय PF आहे तो जास्तीत जास्त तुम्ही तिथं अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त पेन्शन मिळू शकते. आणि ज्या काही कंपन्या आहेत त्यांचा जो काही ट्रस्ट चालवतात ते EPFOच्या नियमांचं इथं त्यांना त्या कंपन्यांना पालन करावं लागतं. या नियमांमुळे पेन्शनची रक्कम इथे वाढवण्यास होणार आहे. तर हा झाला बदल क्रमांक 4. त्यानंतर बदल क्रमांक 5 मध्ये झालेला आहे, माहिती दुरुस्त करणं एकदम सोपंच झालेलं आहे. तर 16 जानेवारी 2025 रोजी EPFOने जॉईंट डिक्लेरेशन जो काही फॉर्म इथे वेबसाईटवरती दिलेला होता क्लेममध्ये, त्याची जी काय प्रक्रिया आहे ती सोपी करण्यात आलेली आहे. जर तुमच्या PF खात्यामध्ये काही चुकीची किंवा अपूर्ण माहिती असेल तर ती तुम्ही दुरुस्त करू शकता. जॉईंट डिक्लेरेशन फॉर्म भरून तुम्ही तुमची जे काही PFमध्ये चुकीची इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती सगळी माहिती तुम्ही इथे करेक्ट करू शकता. तर PF काढण्याची सुद्धा प्रोसेस जलद झालेली आहे. तर 7 दिवसात पहिले इथं PF ट्रान्सफर PF क्लेम करण्यासाठी लागत होता, आता तीच गोष्ट तुमची 3 दिवसामध्ये होणार. तर PF क्लेमसुद्धा फास्ट त्यांनी इथं केलेलं आहे. तर हे महत्त्वपूर्ण असे 5 बदल होते. त्यांचं EPFOमध्ये आहे ज्यांना इथे पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंडचा लाभ भेटत आहे. तर हे 5 महत्त्वपूर्ण बदल त्यांच्या अपडेटप्रमाणे मी इथं तुम्हाला समजून सांगितलेले. सगळ्यांनी ह्या गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या. महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी नक्की सबस्क्राईब करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.